नमस्कार मित्रांनो, घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या 2 डिसेंबरच्या भागात आपण पाहणार आहोत. जानकी ओवीला घेऊन सिटी हॉस्पिटलमध्ये आलेली असते आणि ती डॉक्टरांसमोर रिक्वेस्ट करत असते की माझ्या मुलीला वाचवा. परंतु जानकी पैशांची व्यवस्था करू शकली नसल्यामुळे डॉक्टर नर्सला म्हणत असतो यांना बाहेर जायला सांगा. जानकी मात्र खूप रिक्वेस्ट करत असते, परंतु डॉक्टर काही ऐकत नसतो आणि ज्यावेळी नर्स तिला बाहेर घेऊन जाण्याचा प्रयत्न करतात त्यावेळी मात्र जानकी मोठ्याने ओरडते आणि त्यांना म्हणते, खबरदार, जर माझ्या मुलीला कोणी हात लावला तर. कसले नियम पाळताय? कुठले नियम पाळताय? आधी तुम्ही डॉक्टर असल्याचा धर्म पाळा. फॉर्मॅलिटीज कोणासाठी असतात? पेशंटच्या घरच्यांना मदत व्हावी म्हणून असतात. पेशंटच्या घरच्यांना भीक मागावी म्हणून नसतात. माझ्या मुलीला तुम्ही या अवस्थेत बाहेर काढताय. तुम्ही मला नियम सांगताय? पैसे भरल्याशिवाय पेशंटला ॲडमिट करता येत नाही. हा नियम जगात कुठेच नाहीये आणि त्यासाठी एक जागरूक नागरिक म्हणून मी आत्ताच्या आत्ता तुम्हाला कोर्टात खेचू शकते, तुम्हाला आणि तुमच्या सगळ्या मॅनेजमेंटला. पण आत्ता मी एक आई आहे. माझ्या मुलीला इथे ॲडमिट करायला आली आहे, मी उपचार करायला. ती ओवीच्या डोक्यावर हात फिरवतच म्हणत असते, लाचार आई, जी आपल्या मुलीच्या प्राणाची भीक मागतीये. जानकीला खूप रडू येत असतं, परंतु ती स्वतःला सावरतच त्या डॉक्टरला जाब विचारत असते. ती म्हणते, मी कोण आहे हे मी विसरले नाहीये. तुम्ही कोण आहात हे तुम्ही विसरलात. डॉक्टर आहात तुम्ही, डॉक्टर. करिअरच्या सुरुवातीला तुम्ही एक अशी शपथ घेता, माझ्या पेशंटच्या हितापलीकडे मी दुसरा कोणताच विचार करणार नाही. व्यावसायिक खाजगी निर्णयापुढे माझ्या पेशंटचं आरोग्य महत्त्वाचं आहे ही शपथ घेताना तुम्ही. मग कुठे गेली ती शपथ? तुम्ही मला नियम सांगताय डॉक्टर, प्रोसिजर फॉर्मॅलिटीज सांगताय, तुमची शपथ विसरलात? आम्ही सामान्य माणसं तुम्हाला देव मानतो, त्या देवाच्या जागी बसवलंय तुम्हाला आणि तुम्ही फॉर्मॅलिटीज, प्रोसिजर, नियम सांगताय. कोणाचा जीव वाचवायचा असेल तर तो देव सांगतो का फॉर्मॅलिटीज करायला? तुम्ही सांगताय. 9 वर्षाची मुलगी आहे माझी, जी कळवळत होती, पोटात दुखतंय. मला सांगत होती, आई डॉक्टरांकडे घेऊन चल, कारण तिला माहिती होतं डॉक्टर तिला बरं करतील. पण आज हिच्या जीवापेक्षा पैसा महत्त्वाचा आहे डॉक्टर. तुमच्यासाठी पैसा महत्त्वाचा आहे. आणि ती ओवीला जवळ घेऊन खूप मोठमोठ्याने रडत असते. हे सगळं ऐकून तर डॉक्टरची मान लाजेने खालीच जाते. तो म्हणतो, सॉरी मॅडम, तुम्ही मला माझ्या कर्तव्याची जाणीव करून दिली. मी लगेच ट्रीटमेंटला सुरू करतो. आणि ते नर्सला ICUमध्ये ओवीला घेऊन जाण्यासाठी सांगतात. दुसरीकडे ऋषिकेश हाताला बांधलेली दोर कापण्याचा प्रयत्न करत असतो आणि ऋषिकेशला ती दोर सुटते. त्यावेळी त्याच्यावर लक्ष ठेवण्यासाठी काही माणसे बसलेली असतात. त्यातील एक जण एक काचेची बॉटल उचलून फेकतो, तर ती बॉटल ऋषिकेश हातामध्ये झेलतो. तर लगेच दुसरा म्हणतो, बॉटल फुटण्याचा आवाज कसा काय नाही आला? तर तो म्हणतो, मरू दे ना, आपल्याला जाम चढलीये, आवाज बिवाज काही येत नाही आता. त्यातील एक जण म्हणत असतो, मला काहीतरी गडबड वाटतीये. तो उठला तर नसेल ना, जाऊन बघा एकदा. दुसरा म्हणतो, जाऊ द्या ना बॉस, कशाला उगाच उठायला लावता आम्हाला? तर तो माणूस म्हणतो, मी स्वतः जाऊन बघतो. आणि तो उठतो. तो ऋषिकेशला बघण्यासाठी येतो, परंतु त्याला तेथे ऋषिकेश दिसत नाही आणि तो मोठ्याने ओरडतो, हा रणदिवे गेला कुठे? नाही येतो इथे. ऋषिकेश बॉक्स मागे लपलेला असतो आणि तेथून गुपचूपपणे तो त्याच्याकडे पाहत असतो. ते चौघं मिळून त्याला शोधत असतात. त्यावेळी ऋषिकेश ते बॉक्सेस त्यांच्या अंगावर ढकलून देतो आणि त्यांना म्हणतो, ऋषिकेश रणदिवे पळत नसतो, या आता एकेकाची दारूच उतरवतो, या. ऋषिकेश त्या गुंडांसोबत फाईट करतो आणि त्याचा मोबाईल तेथे टेबलवर ठेवलेला असतो, तो घेऊन तो तेथून बाहेर पडतो. इकडे घरी सुमित्रा नानांजवळ बसलेली असते, तर ऐश्वर्या मनात विचार करते, काय ही म्हातारी पुतळ्यासारखी बसलीये. इथे मला माझी महत्त्वाची कामं करायची आहेत, ते प्रॉपर्टीचे पेपर्स शोधून काढायचेत मला, पण ही बाई हालतच नाहीये. तर ऐश्वर्या सुमित्राला विचारते, आई काय झालं? कसला विचार करताय तुम्ही? सुमित्रा म्हणते, काही नाही ग, पण जानकी इतक्या खालच्या थराला जाईल असं कधी वाटलंच नव्हतं. तिच्या वाट्याला इस्टेटीमधलं काही आलं नाही म्हणून ती कशी वागतीये? माझ्याकडे पैसे मागतीये? तिची किती बदलती रूपं मला पाहावी लागणार आहेत काय माहितीये. तर ऐश्वर्या म्हणते, आणि आता लबाडी करून वेश बदलून सुद्धा ती आपल्या नानांना भेटायला आली हो. तर सुमित्रा म्हणते, आणि आता निर्लज्जपणाने पैसे मागण्यासाठी फोन केला तिने. म्हणजे जर ती खरंच काही अडचणीत असती ना, किंवा घरात काही अडचण आहे, कुणाची तब्येत बरी नाही म्हणून पैसे मागतीये, तर मी दिले असते. पण माझ्या हिश्श्याचे पैसे मला हवेत असं म्हणताना तिला लाज कशी वाटली नाही? आणि ती ऐश्वर्याचा हात हातात घेतच तिला म्हणत असते, माझं काही चुकलं का गं? कायम तिला मी मुलीसारखंच वागवलं. लग्न होऊन आमच्याकडे आल्यापासून मी तिला एकदाही जाणीव करून दिली नाही की ती अनाथ आहे म्हणून.
आणि ती माझ्याशी असं वागते, घराबाहेर काढून सुद्धा ती मला पैशांसाठी फोन करते, मला त्रास देते. आणि एवढं सगळं असताना सुद्धा सौमित्र तिच्याच बाजूने माझ्याशी बोलतो. तेव्हा मी खरंच विचारात पडते की काय खरं काय खोटं. मला काही कळेनासच झालंय ग. मला एक सांग, माझं काही चुकलं का? म्हणजे मी तिला विचारायला हवं होतं का? मी परत फोन करू का तिला? ऐश्वर्या म्हणते, अजिबात नाही. आई अहो, तुम्ही खूप चांगल्या मनाच्या आहात आणि हीच तुमची वाईट बाजू आहे. आता तुम्ही वाईट लोकांना आणि परक्या लोकांना जवळ नका करू. तुम्ही आमच्या आई आहात आणि आमची आई कधीच चुकत नाही. किती थकल्यासारख्या दिसताय हो तुम्ही आई. मी तुमच्यासाठी पटकन कॉफी घेऊन येऊ का स्ट्रॉंग? बरं वाटेल तुम्हाला. सुमित्रा म्हणते नको. तर ऐश्वर्या म्हणते बरं ठीक आहे, मग तुम्ही बाहेर राऊंड मारून येता का? मोकळ्या हवेत गेलात ना तुम्ही तर तुम्हाला छान वाटेल, फ्रेश वाटेल. मी आहे ना, मी बसते इथे नानांजवळ. शेवटी या घरची सून म्हणून नानांची काळजी घेणं हे कर्तव्यच आहे माझं. जा तुम्ही. सुमित्रा तेथून जाते तर ऐश्वर्या सुमित्राला हाकलण्यामध्ये यशस्वी झालेली असते. त्यामुळे तिला खूप आनंद होतो आणि ती स्वतःशीच आनंदात म्हणत असते, सगळं माझ्या मनासारखं झालं, बरं झालं आई गेल्या. हीच ती वेळ आहे प्रॉपर्टीचे पेपर्स शोधण्याची. इकडे हॉस्पिटलमध्ये डॉक्टर ओवीवर ट्रीटमेंट करत असतात. जानकीला ओवीच्या जुन्या आठवणी खूप आठवत असतात आणि तिच्या डोळ्यातून पाणी येत असतं. तिला ओवीची खूप जास्त काळजी वाटत असते. त्यावेळी ऋषिकेश सुद्धा तेथे येतो आणि ओवीला या अवस्थेत पाहून तर त्याला सुद्धा खूप वाईट वाटत असतं आणि त्याला सुद्धा ओवीच्या जुन्या आठवणी खूप आठवत असतात आणि ओवीची खूप काळजी सुद्धा वाटत असते. जानकी ऋषिकेशला मिठी मारून रडत असते आणि त्याला म्हणत असते, आपली ओवी. ऋषिकेश, मी तुम्हाला किती कॉल केले, तुम्ही माझे फोन नाही उचलले. मी तुम्हाला शोधायला. आणि तेवढ्यात तिचं लक्ष ऋषिकेशच्या अवस्थेकडे जातं आणि ती विचारते, ऋषिकेश काय झालं, तुमची अवस्था कशी झाली? तर ऋषिकेश म्हणतो, जानकी शांत हो, काही नाही झालेलं मला. मी ठीक आहे. मला एक सांग, मी इतका फोन करतोय तुला पण तुझा फोन का लागत नाहीये? तर जानकी म्हणते, माझा फोन बिघडलाय. पण तुम्हाला कसं कळलं मी हॉस्पिटलमध्ये आहे? ऋषिकेश म्हणतो, माझ्या नंबरवर एका अननोन नंबरवरून खूप मिस कॉल आले होते. त्या नंबरवर मी फोन केला तर मला कळलं की तो नंबर इथला आहे. मला सगळं कळलं जानकी. ओवीची ही अवस्था कशी झाली? काय झालंय आपल्या ओवीला? सांग ना ग जानकी. तर जानकी म्हणते, भूक लागली होती तिला म्हणून तिने तो घरातला केक खाल्ला जो एक्सपायर झालेला होता. त्यानंतर तिच्या पोटात दुखायला लागलं. माझं चुकलं, मी ते टाकून द्यायला हवं होतं. ऋषिकेश म्हणतो, आपल्या ओवीला काही व्हायला नको जानकी. पण असा कसा केक खाल्ला तिने? तू कुठे होतीस त्यावेळेस? जानकी म्हणते, मी तुम्हाला शोधायला बाहेर गेले होते. तुम्हाला खूप कॉल केले मी. ऋषिकेश म्हणतो, माझंच चुकलं ग. मी आज त्या कामावरच जायला नको होतं. ती माणसं खूप विचित्र होती ग जानकी. रस्ताभर मला काहीतरी खटकत होतं, काहीतरी जाणवत होतं. सुनसान जागेवर गेल्यावर त्यांनी माझ्यावर हल्ला केला, मला डांबून ठेवलं. त्या लोकांची आणि माझी काही दुश्मनी नाही, त्या लोकांना मी ओळखतही नाही, तरी सुद्धा त्यांनी मला का केलं असं काय माहिती. जानकी म्हणते, तुमच्यावर हे संकट येणार मला माहिती होतं. त्या माणसाचं मी बोलणं ऐकलं. इकडे घरी ऐश्वर्याचं पूर्ण कपाट शोधून झालेलं असतं, परंतु तरीही तिला प्रॉपर्टीचे पेपर्स भेटलेले नसतात आणि ती डबल एकदा चेक करते सगळं. आणि रागातच ऐश्वर्या नानांच्या गच्चीला धरून म्हणत असते, पटकन सांग प्रॉपर्टी पेपर्स कुठे ठेवलेत? सगळी रूम पालथी घातली. कुठेच सापडले नाहीत. कुठे ठेवलेस तू प्रॉपर्टीचे पेपर्स? सांग पटकन. तर नाना ऐश्वर्याला हाताने थोडासा धक्का देऊन बाजूला करतात. ऐश्वर्या म्हणत असते, जागेवर पडलास तरी तुझ्या अंगातली मस्ती गेली नाही ना? आणि ती त्याच्यावर ओरडत असते, सांग कुठे आहेत पेपर्स? तेवढ्यात तिला एका पेपरवरती सर्कल काढलेला दिसतो आणि ती नानांना विचारते, हे काय आहे म्हाताऱ्या? हे सर्कल म्हणजे काय? बोल ना पटकन. तर नाना नाही नाही अशी मान हलवत असतात. ऐश्वर्या त्या गोलाचा अर्थ शोधण्याचा प्रयत्न करत असते. नाना मनात विचार करत असतात, तुला कधीच कळणार नाही या गोलाचा अर्थ. हा फक्त गोल नाहीये, तर हे त्या कड्याचं चित्र आहे जे ऋषिकेशच्या हातात आहे. माझ्या पार्वतीची शेवटची आठवण. आणि त्या कड्यावर जो नंबर आहे ना, तो ऋषिकेश जानकीला दिलेल्या देवाऱ्याचा नंबर आहे. देवाऱ्याला असलेला चोरकप्पा उघडण्याची किल्ली आहे असं समज. त्या कड्यावरचे आकडे तिथे टाकले ना की तो कप्पा उघडेल. त्यात मी प्रॉपर्टीचे पेपर्स ठेवलेत. तुला ते पेपर्स कधीच मिळणार नाहीत. कितीही शोधलंस तरीही मिळणार नाहीत. आकाश पाताळ एक केलंस तरी मिळणार नाहीत. ऐश्वर्याचा मात्र खूप संताप होत असतो. इकडे ऋषिकेश जानकीला म्हणत असतो, त्या सयाजीरावाने हे केलं. काय प्रॉब्लेम काय आहे त्यांचा? इथे मी माझ्या जिद्दीवर पुन्हा उभं राहण्याचा प्रयत्न करतोय आणि त्यांना मस्ती आली आहे का एवढी? जानकी त्याला म्हणते, ऋषिकेश प्लीज शांत व्हा, तुम्ही नका त्यांच्याकडे लक्ष देऊ. तर ऋषिकेश म्हणतो, नाही जानकी, आता हेच माझं लक्ष असणार आहे. त्या सयाजीरावाला चांगलंच वठणीवर आणणार आहे मी.
मला सांग, तू त्यांना बोलताना कुठे ऐकलं होतंस? कुठे ऐकलंस त्यांचं बोलणं? जानकी मनात विचार करते, अरे देवा, आता जर मी यांना सांगितलं की मी त्यांना रणदिवेंच्या घराबाहेर बोलताना ऐकलं तर ऋषिकेश नक्कीच विचारतील मी तिथे कशाला गेले होते, काय काम होतं, तेव्हा काय उत्तर देऊ यांना? ऋषिकेश जानकीला विचारत असतो, काय विचारतोय मी? कुठे ऐकलंस तू त्यांचं बोलणं? इकडे ऐश्वर्याचा खूप संताप होत असतो. ती म्हणत असते, टाइमपास चाललाय नुसता, काही कळत पण नाहीये. आणि ती नानांजवळ येऊन म्हणते, काय रे म्हाताऱ्या, खूप मस्ती आली आहे ना तुला? पटकन सांग मला, प्रॉपर्टीचे पेपर्स कुठे आहेत? आणि रागातच ती नानांचा हात पिरघाळत असते आणि म्हणत असते, आधीच एक हात गेलाय तुझा, नाही सांगितलं तर दुसरा हात पण मोडून टाकेल, सांग म्हटलं ना. तेवढ्यात सुमित्रा तेथे येते आणि ती म्हणते, ऐश्वर्या. आणि आजचा भाग इथेच संपतो. पुढील भागात आपल्याला पाहायला मिळणार आहे, ऋषिकेश जानकीला विचारत असतो, तू जेव्हा रणदिवेबाईला फोन केला तेव्हा त्या काय म्हणाल्या, एवढं सांग मला. जानकी काहीच सांगत नसते तर ऋषिकेश म्हणतो, तुला शपथ आहे माझी. तर जानकी म्हणते, तू माझ्यासाठी मेलीस असं म्हणाल्या त्या. पैसे मागायला लाज वाटत नाही का असं म्हणाल्या. इकडे सुमित्रा नानांना विचारते, तुम्हाला काही सांगायचं आहे का? तर नाना ऐश्वर्याकडे बोट करत असतात तर ऐश्वर्या चांगलीच घाबरते. इकडे हॉस्पिटलमध्ये जानकी डॉक्टरांना म्हणत असते, माझे मिस्टर बाहेर पैशांची व्यवस्था करायला गेलेत. तर ऋषिकेश म्हणतो, पैसे भरलेत. ऋषिकेशने त्याच्या हातातील कडं विकून ते हॉस्पिटलचं बिल भरलेलं असतं. हे पाहून तर जानकीला धक्काच बसतो. तुम्हाला हा भाग कसा वाटला आणि तुम्हाला काय वाटतं, जानकी ते कडं सोडवून आणू शकेल का? कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओला लाईक करा, आपल्या मराठी मालिका चॅनलला सबस्क्राईब करा. भेटू उद्याच्या भागात.